आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला कारण देऊ नका. लवकरात लवकर ठरवा आणि मला सांगा. ए ओ मॅडम, ती दोघं म्हणतात ना त्यांच्याकडे सुट्टी नाही म्हणून. मग आपलं काय पिरपिर पिरपिर लावले. प्रव्या, कसली क्यूट आहे रे तुझी बायको. अगं, मी मस्करी करते या दोघांची. प्रभ्या, तुला पण सिरियसली वाटलं हे सगळं? अजिबात नाही. मला चांगलं माहितीये तुझा मस्करीचा स्वभाव. सत्यजित, मंजिरी, हे बघा, मला कळतंय तुम्ही दोघंही खूप बिझी आहात. तू पोलीस खात्यात आहेस, तू एक राजकीय व्यक्तिमत्व आहेस. पण हे बघा, थोडा वेळ काढा. तुम्ही जितका उशीर कराल ना तेवढा हा घटस्फोट लांबणीवर पडेल. हॅलो. हा सत्या, तात्यासाहेब आलेत. तुला लवकरात लवकर बोलवलंय. हा आलोच. बर चला, मला निघायचं आहे अर्जंट मध्ये. तात्यासाहेब आलेत. पगमारी येत आहे ना? होय, चला येतो मम्मी. येतो. लवकर ये. माया, तुला विपश्यना म्हणजे काय माहितीये का ग? काय असतंय ती? विपश्यना म्हणजे मौनव्रत धारण करून मनशांती मिळवायची असते. म्हणजे गप्प राहून मनाची शांती मिळवायची असते. तुला खूप गरजेचं आहे. सतत असं तोंड लाल बुंद झालेलं असतं तुझं. नॉट गुड फॉर युअर हेल्थ. वो चित्तरकार, आणि ती तुमच्या बायकोची खिल्ली उडतून तुम्ही दाती सत्ताय. हे चांगलंय की, चालू दे तुमचं. चैतू, तू सत्य आणि मंजूचं जुळवायच्या नादात माझा घटस्फोट घडवून आणणार आहेस. काल रात्रीच आदळापट केली तिनं खूप. हो हो मग. पण असं सतत गाल फुगवून बसणाऱ्यांची फिरके घ्यायला मला खूप आवडते. माहितीये मला चांगलंच. चल चहा पाज. चल. तात्यासाहेब, त्या ऍडमिट केलेल्या मुलाचा खुसपुट्याने कसा तरी जबाब घेतलाय. परंतु पोलीस या सगळ्या गोष्टीवर अजून लक्ष ठेवून आहेत. यावेळेस संकट टळलं. इथून पुढे बघू आता कसं करायचंय ते. आणि हे अंमली पदार्थांचं काम सुद्धा मंत्रीपद मिळेपर्यंत करायचं. आणि एकदा का मंत्रीपद मिळालं, आपणच पकडून द्यायचे हे अंमली पदार्थांचे साठे आणि व्हायचं कार्यसम्राट आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील. वा तात्यासाहेब, मानलं तुमच्या युक्तीला. म्हणजे प्रॉब्लेम आपणच क्रिएट करायचा आणि तो सॉल्व्ह आपणच करायचा. तात्यासाहेब, अरे या 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 माझ्या अतिशय धडाडीच्या कार्यकर्त्यांनो, दिल्लीमध्ये माझं अजिबात कामात लक्ष लागलं नाही. सारखी तुमची आठवण येत होती. व्याकुळ झालो तुमच्या आठवणीनं. आम्ही सुद्धा तुमची लय आठवण काढली आता साहेब. पण कौतुक कौतुक केवळ कौतुक. दिल्लीत आपल्या शाखेचं खूप कौतुक झालंय. खास करून सत्याच्या कामाचं विशेष कौतुक झालंय दिल्लीत. म्हणजे सत्तेची हवा दिल्लीत पण झाली. प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची दखल घेतली जाते आपल्या पक्षात. मोठा पक्ष आहे, व्यापक पक्ष आहे. एकच नंबर. अजून काय पाहिजे? हो हो हो, पण हुरळून जायचं नाही.
अजिबात हरवून जायचं नाही. आपली एकजूट, आपली ताकद विरोधी पक्षांना दिसली पाहिजे. धाक राहिला पाहिजे त्यांना आपला. बरं, ते दही अंडीची तयारी कुठपर्यंत झाली? तात्यासाहेब सगळी तयारी झाली आहे. डीजे स्पीकर सगळं रेडी आहे आणि मंडळांनी तालमी करायला बी सुरुवात केली आहे आणि स्टेज साठी मंडपवाल्यांना बी कामाला लावलंय. बाकी पथकांना कळवलं? होय, दिलंय. पोलीस परमिशन नाही घेतलं. घ्यायची, पोलिसांची परमिशन घ्यायची. महत्वाचं आहे ते. दही हंडी आमदाराची असते म्हणून काय झालं? कायदा पाळला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून आपलं काम केलं पाहिजे आपण. महोत्सव मोठा आहे, रक्कम मोठी आहे. किती असेल रक्कम? 50,000. तेवढा आपला मंडपाचा खर्च आहे. तू सांग. 55,000. तू सांग सत्या. तात्यासाहेब, आता तुमच्या मनात कधी काय येईल हे तुम्हालाच माहित. तेव्हा तुम्हीच सांगा. 1,11,111 एवढी मोठी रक्कम आहे. वा, आई शपथ. 1,11,111 असं मोठ्या फॉन्ट मध्ये लिहायचं फ्लेक्सवर. अहो तात्यासाहेब, तुम्ही जसं म्हणाल ना तसंच सगळं होणार. आजच्याच कामाला लागा रे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. बरं तात्यासाहेब, येतो मी. पुढच्या वर्षी नुसता आमदार म्हणून फ्लेक्स नकोय. माननीय नामदार मंत्री महोदय तात्यासाहेब मोहिते असा बोर्ड लागला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तात्यासाहेब मोहितेला आपल्याला संपवायचं आहे. त्याचा एका झटक्यात आपल्याला कोथळा बाहेर काढायचा. आपल्या सावंत साहेबांनी संपवलंय त्यानं. आणि तो गाण्यात फिरंगी बी पोलीस कस्टडीत असून त्या तात्याचं नाव घेत नाही. तेव्हा न्याय आता आपल्याला करायचा आहे. जे हातात फिट बसेल, जे हातात गावल ते उचला. पण त्या तात्या साहेबाची दहीहंडी चांगलीच गाजली पाहिजे. असा वार करा, असा वार करा की एका झटक्यात तो तात्या साहेब जमिनो कोसळला पाहिजे. दादा, वार तर आपण करूच, पण त्या सत्याचं काय करायचं? त्या तात्याचे ढाल बनून उभा असतोय तो, त्याचं काय करायचं? अरे काय सत्या लावलंय? असू दे कोण बी, गरज पडली तर त्या सत्याला बी संपवा. पण ह्यो चान्स आपल्याला सोडायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. गोलप काका, हा, हे जरा बघा या केस मध्ये, मला काय कळण झाली. थांब जरा, फोन घेतो. बाबा, काय हे आज साखरपुडा होता ना माझा आणि तुम्ही ड्युटीज करत बसलात. अगं, इकडं कामाची लय गडबड आहे आणि तिकडे साखरपुड्याला बाकीचे आहेत ना. आता मी कशाला रजा काढायला पाहिजे? ठीक आहे, मी सासरी जाईन लग्न करून, मग ड्युटीज करत बसा तुम्ही. लेकीचं कुठे काय पडलंय तुम्हाला? अगं तसं नाही. अगं तुझं लगीन आहे ना, तेव्हा मी महिन्याची रजा काढणार आहे. आणि समजा मला रजा दिलीच नाही तर मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेईन. मग तर झालं. नुसतं बोला तुम्ही, ठेवा फोन. हे असं करते काय? गोलप काका, लेकीचा साखरपुडा होता आणि तुम्ही सांगितलं बी नाही. अगं मला जायला जमणार नव्हतं, मग तुम्हाला कसं सांगू? अहो पण एकदा जाधव साहेबांना तरी विचारायचं ना. एवढं दगड मनाचं नाहीत ते. जाऊ दे ग भारती, आता सगळ्याची सवय झाली. साहेबांनी सांगितलं सुट्टी मागायची नाही, मी मागणार नाही. गोलप काका, अहो ह्योच आपला त्याग आहे जो करून आपण दुसऱ्याच्या मुलाबाळांना सुखरूप ठेवतोय. बरोबर बोलतेस तू. चला आता कामाला लागूया. जाधव साहेब आले की म्हणतील चला कामाला लागा पहिलं.
सत्या, तू इथं काय करतोस? ते काय सत्या, बायकोशिवाय करमत नाही वाटत. वाघमारे बरोबर नसल्यावर सुटत असेल बिचारा. घरात गोळ घालून ठेवत असतील, आहे का नाही सत्या दादा? नाही नाही, जरा घाबरतात म्हणून चूक करतात. गोळ घालत असते तर मेडल कसं मिळालं असतं. बरोबर. वाघमारे, हा? जाधव साहेब आहेत का? आहेत की आत. काय काम होतं का? होय, ते दहीहंडीचा मोठा कार्यक्रम ठेवलाय ना, त्याची परमिशन घ्यायची होती. हा, आत आहेत बघ. मी आलो. जाधव साहेब, आत येऊ का? अरे सत्यजित राव, या 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 या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा की. नाही नाही, ठीक आहे. काय आज कसं काय येणं केलं आमच्याकडे? ते तात्यासाहेबांनी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम ठेवलाय, त्याचीच परमिशन घ्यायला आलो होतो. अच्छा अच्छा अच्छा, बघू. बलमा. सगळं तर ठीक दिसतंय, काही हरकत नाही. कसं आहे, आमच्या फक्त नेहमीच्या 2 अपेक्षा आहेत. काय, तुम्ही लाऊडस्पीकरच्या मर्यादा पाळा आणि तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गर्दी सांभाळण्याची थोडी व्यवस्था ठेवा. हा, होय 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 साहेब, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, ती सगळी खबरदारी आम्ही घेऊ. हे घ्या. बलमा, निमंत्रण. जाधव साहेब, हे निमंत्रण. अरे वा, कार्यक्रमाला नक्की यायचं बरं का. जाधव साहेब, ते साताऱ्यात अंमली पदार्थांचं रॅकेट सुरू आहे असं ऐकलंय, ते खरं आहे का हो? नाही, आता तुम्ही असताना आरोपी सुटणार नाही त्याची गॅरंटी आहे आम्हाला, पण तरी पण मनापासून सांगतो, हे असल्या नालायकांना आवाकात आणायला तुम्हाला कसली जरी मदत लागली ना तर बिंदात सांगा. साताऱ्याचं नाव खराब करणाऱ्याला अजिबात सोडणार नाही मी. सत्यजितराव, तुम्ही बोललात हीच खूप मोठी गोष्ट आहे. हा, खरं म्हणजे तुमच्या ऐकण्यात बोलण्यात जर काही आलं आणि ते आम्हाला समजलं तर आम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. होय साहेब, असं काय दिसलं तर तुम्हाला लगेच कळवतो. बरं साहेब, परमिशन दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं. लय मोठं काम सोपं केलं तुम्ही, आणि कार्यक्रमाला नक्की या. साहेब या बरं का कार्यक्रमाला. प्रयत्न करतो. तात्यासाहेब, बोला. आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला एखादी हिरोईन बोलावली तर 4 थर जरा जास्तच लागतील. म्हणजे तुला आपल्या कार्यक्रमात नाचायला बाई पाहिजे? नाही, मला जस्ट आयडिया आली म्हणून मी म्हंटल. म्हणजे कसं आहे, तुमच्या ओळखीची एक आहे ना, त्यांना आपण बोलूयात, आपलीच हवा होईल. खरे बलमा, तू नको टेन्शन घेऊ. बाई पाहिजे तुला? तुला बाई पाहिजे? बाई पाहिजे याला? याला बायकांचे नाच बघायचे आपल्या कार्यक्रमामध्ये. नालायक माणूस, निघे दोन. तात्यासाहेब, शांत हो तुम्ही. एवढा महिलांचा सन्मान करणारा माणूस मी, एवढा महिलांचा आदर करणारा माणूस मी, हा माझा कार्यकर्ता, याला बाई पाहिजे आमच्या कार्यक्रमात. तात्यासाहेब, शांत व्हा. तात्यासाहेब, शांत व्हा. कशी चालली आपल्या दहीहंडीची तयारी? व्यवस्थित सुरू आहे साहेब. पोलिसांची परमिशन घेऊन आलो. जाधव साहेब म्हणाले की लाऊडस्पीकरवर मर्यादा ठेवा आणि गर्दी सांभाळा. पाळा पाळा, कायदा पाळला पाहिजे. हे बघा तात्यासाहेब, हा आपला सगळा प्लॅन असणार आहे. इथं स्टेज असेल आणि दरवर्षीप्रमाणे क्रेनला हंडी बांधलेली असेल. पिण्याच्या पाण्याची सोय इथं असेल आणि पार्किंगची सोय इथं असेल आणि इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स पण ठेवली. असं सगळं प्लॅन आहे. वा सत्या, तू तर इव्हेंट कंपनीपेक्षाही भारी केलेस आणि इव्हेंट कंपनीचे पैसेही वाचवलेस. आता MBA केल्याचा काहीतरी फायदा होतोय म्हणायचा. सत्यजितराव, नुसतं मॅनेजमेंट नाही, आपल्याला हंडे बी फोडायचे आणि जाऊन तालीम पण करायचे, लक्षात ठेवा. अरे विसरलोच की. तात्यासाहेब, येतो आम्ही.
कौतुक कौतुक केवळ कौतुक. जा तयारी करा. आमचा संघ जिंकला तर आम्हाला आवडेल. येतो साहेब. ओ बलमा. अरे काय तुम्हाला अकला इतकं नाही रे. खात नाही वे. एखादी भाकर जास्त खावा. ही ढेऱ्या नुसतं वाढवून ठेवल्यात. मी फिट आहे तसं फिट व्हा. चला या परत. हा लक्का फिटनेस काय असतो ते माझ्याकडे बघून बघा, म्हणजे कळते तुम्हाला फिटनेस काय पाहिजे. चला चला तळातली परत या. परत ठरला या या पटकन या. चला. अरे एवढं नाही लागलं बलमा. तुला एवढ्यावर चढायची काय गरज होती? गोविंदा मनाची हौस आहे तर जीवाची काळजी घ्यायची ना. काय कमी जास्त झालं असतं तर बघू कुठं लागले. अहो वाघमारे असू द्या. एवढं नाही लागलं. बघू मला. हे काय आहे? हे काय टॅटू काढलायस वे? अहो वाघमारे लहानपणापासून सवय आहे मला एवढ्याची. जरासा खर्चडलंय लगेच बरं होईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, काळजी घे. तुम्हाला घरी सोडायचं आहे का? नाही, जाते माझी. बर. बहिणीला लयच काळजी आहे सत्यदादाची. बघितलं ना किती प्रेम आहे सत्यदादावर. काळजी करणार. दादाची काळजी घ्या आधी. अंदा मालिश कर त्याच. अंदा मालिश कर चल. ए नको 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 रे नको. काय हो चित्रकार, ही चित्रकलेची आवड कवा त्यांना लागली म्हणायची तुम्हाला? आज काय माझा इंटरव्ह्यू घेणार आहात का पत्रकार माया मॅडम? जमतंय की. पत्रकार चित्रकार चित्रकार जे विचारलंय की नाही त्याचं उत्तर द्या आधी. तसं आता नक्की सांगता येणार नाही, पण ना शाळेत असताना आमचे एक सर होते, परुळेकर सर, चित्रकलेचे शिक्षक होते. एकदा ना त्यांनी शाळेत फळ्यावरती खूप सुंदर असं निसर्ग चित्र काढलं होतं. म्हणजे ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपल्यालाही असं चित्र काढता यायला पाहिजे. अगं तुला खोटं वाटेल, इतकं सुंदर चित्र होतं. तेही त्यांनी खडूनी रंगवलं होतं. तेव्हापासून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. असं होय. मग ते चित्राची आवड कवा सुरू झाली? अगं माया, एकाच विषयाची आवड अशी वेगवेगळ्या टायमाला कशी होईल? हो चित्रकार, मी ह्या चित्राबद्दल नाही बोलत. मी त्या नटवीबद्दल बोलते, तुमची मैत्रीण चित्री. देवा, एकदा का माणसाच्या मानगुटीवर संशयाचं भूत बसलं ना तर ते जन्मभर उतरत नाही, आणि तुझ्या तर 7 जन्मात उतरणार नाही. महाराणी, उद्या गोपाळकाला ठराय ना, परसाद करायचाय. तुम्हाला तर ड्युटीवर जायचं असेल का नाही? तेव्हा समजा कसं करायचं? ए ने ब्रेड,
थोड्या दिवसांसाठी का होईना पण बाहेरची समधी माणसं तुला सुरव्यांची सून म्हणून ओळखतात. तेव्हा सून म्हणून घरातली बी काही कामं करावी लागतील ना. मी करून जाईन समधी काम. काम करून ठेवती का काम वाढून ठेवती काय माहिती. मम्मी साहेब दहीहंडीची वर्गणी द्याल का? आता मम्मी साहेबाची आठवण झाली का? जावा की त्या सुजाता तरड्याकडे मागा की पैसे. मागच्या टायमाला तीच होती ना प्रमुख पाहुणी. मम्मी साहेब पण या वर्षी आम्ही तुम्हाला बोलवणार आहे. मागच्या वर्षी तरडे वहिनींनी 10,000 दिलं होतं म्हणून त्यांना बोलवलं होतं. 11 देते. किती? 11. ठीक आहे 11,000 आहेत. किती? 11,000. हा आणि समधी व्यवस्था चांगली कर काय. आणि खुर्ची बिर्ची एकदम फंटॅस्टिक पाहिजे बघ सांगून ठेवते. मम्मी साहेब या वर्षीचे प्रमुख पाहुणे तुम्हीच बर का. येतो आम्ही. विषय काय चित्रकार बघितलं का कसा मान आहे मला. आणि तुम्ही बसा त्या चित्रीचं नटवीचं कौतिक करत.